नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानज्योती एज्युकेशन पुणेमध्ये आपलं स्वागत आहे आणि मी शुभम आज तुमच्या पुढं द हिंदू न्यूजपेपरचं ॲनालिसिस करण्यासाठी समोर उभा आहे. तर चला बघूया आजच्या न्यूजपेपरमध्ये काय आपल्यासाठी इम्पॉर्टंट बिट्स आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, इथे जी न्यूज आहे ती आहे बघा इंडिया इराण रिलेशनशिपबद्दल. आता यू नो दॅट की इन अ व्हाईल देर इज अ वॉर ऑन गोइंग बिटवीन द इराण अँड इस्रायल. सो इन दिस कॉन्टेक्स्ट वी आर सपोज टू लुक ॲट द रिलेशन्स बिटवीन द इंडिया आणि इराण. कारण बघा काय आहे की ज्यावेळेस पण कधी क्वेश्चन्स जर फ्रेम होतील तर ते मेन्सला असे होतील की इंडिया आणि इराण याच्या संदर्भातलेच काही ना काहीतरी क्वेश्चन फ्रेम होणार आहेत. तर ते पहिल्यांदा बघणं आपल्याला काय आहे, आपली प्रायोरिटी असली पाहिजे, म्हणजे प्राथमिकता असली पाहिजे. आता हे का, तर बघा ज्यावेळेस पण तुम्ही प्रिपरेशन करता त्यावेळेस तिथं इम्पॉर्टंट ज्या कंट्रीज आहेत त्यांच्याबरोबर आपले बायलेटरल रिलेशन्स कसे आहेत हे बघणं फार इम्पॉर्टंट आहे आणि तो आपल्या सिलेबसचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. म्हणजेच बायलॅटरल रिलेशन्स बिटवीन द टू कंट्रीज आणि त्यांच्यातले काय काय संबंध आहेत त्याच्यावर चर्चा करा. असा जर प्रश्न आला तर आपल्याला माहीत असायला हवेत आणि हा हॉट टॉपिक आहे म्हणून मी घेतलेला आहे. सो एस जयशंकर जे आपले मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आहेत त्यांनी एक स्टेटमेंट दिलेले आहे, कन्व्हर्सेशन विथ इराण टू कंटिन्यू सेज द जयशंकर. म्हणजे ते काय म्हणतात की आम्ही इराणच्या बरोबर इथं आमचं बोलणं चालू आहे है ना. सो इथे एक मी फोटोग्राफ घेतलेला आहे, इंडिया आणि काय आहे इराण असे दोन कलर्समध्ये दाखवलेले आहेत. सो सगळ्यात इम्पॉर्टंट बघूया की इंडिया आणि इराणचे जे रिलेशनशिप आहेत ते कसे आहेत. तर एक लक्षात ठेवा यांच्यातली जी रिलेशनशिप आहे ना दॅट इज हिस्टॉरिकली गायडेड सिन्स फ्रॉम सिव्हिलायझेशन अँड कल्चरल ट्राईज. जर तुम्ही बघायला गेले याच्यामध्ये तर ते इराणच्या बरोबर आपले कल्चरल टाईज राहिलेले आहेत तिथं. आता मग जर थोडंसं बघायला गेलं तर बघा की सिव्हिलायझेशनल अँड कल्चरल टाईज आहेत बिटवीन द एशिया, सेंट्रल एशिया अँड द मिडल ईस्ट असं म्हटलेलं आहे. आणि इराण तिथं स्ट्रॅटेजिकली काय आहे, लोकेटेड आहे. सो हा एवढा मुद्दा तेवढा तिथं उभारून येत नाही किंवा तेवढा इम्पॉर्टंट नाही. फक्त एवढं सांगायचं की हिस्टॉरिकली आपले काय आहेत तिथं टाईज आहेत. मग आता जर समजा बघायचं गेलं तर आर्ट अँड कल्चरमध्ये सुद्धा आपल्या इथं काय दिलेलं आहे, त्यांनी कंट्रीब्युशन दिलेलं आहे. ठीक आहे. त्यांच्याकडून जे इराणवरून आलेले ट्रॅव्हलर्स होते त्या ट्रॅव्हलर्सनी आपल्याकडे काय केलेलं आहे, त्यांच्याकडचं जेवढं पण कल्चर आहे ते घेऊन आले होते आणि डिफ्यूज केलं होतं आपल्या इथं. आता डिफ्यूज केलं होतं तर बघा ज्यावेळेस पण तुम्ही आपल्या इथं बुद्ध जे आहेत त्यांचं एक ज्यावेळेस चित्र काढलं होतं तर ते चित्र होतं ना त्याच्यावर आहे ना ग्रीक आणि हेलेनिस्टिक अप्रोच असा एक होता त्यावेळेस. मग ज्या पद्धतीने त्या बुद्धांच्या याच्यावर आलेले आहेत है ना, म्हणजे इन्फ्लुएन्स झालेले आहेत त्याच पद्धतीने यांनी सुद्धा काय केलेलं आहे, इराणच्या इथल्या पण कल्चरने आपल्या इथं काय केलेलं आहे ऍक्च्युली मध्ये तिथं इन्फ्लुएन्स टाकलेला आहे. मग याच्यावरही एक सेपरेट क्वेश्चन बनू शकतो जो आपण आपल्या PYQ सिरीजमध्ये घेणार आहोत. नेक्स्ट पुढे बघा, इम्पॉर्टंट पार्टनर फॉर इंडियाज एनर्जी सिक्युरिटी अँड रिजनल कनेक्टिव्हिटी फॅसिलिटेट इंडियाज ऍक्सेस टू द अफगाणिस्तान अँड सेंट्रल एशिया. ओके. तर एक लक्षात ठेवा की अफगाणिस्तानला आपल्याला डायरेक्ट ऍक्सेस करता येत नाही. आपल्याला पहिल्यांदा काय झालेलं आहे, इराणमध्ये जावं लागतं. इराणमधून मग पुढे काय जावं लागतं, अफगाणिस्तानमध्ये जावं लागतं. याच्यासाठी एक इम्पॉर्टंट इमेज घेतलेली आहे मी आणि पुढच्या त्या इमेजमधूनच आपल्याला क्लिअर होईल की नक्की आपल्याला इराणचा स्ट्रॅटेजिकली सिग्निफिकन्स का आहे. आता याच्या पुढे आहे की जिओ पॉलिटिकल रिलेशन्स. तर एक लक्षात ठेवा की इंडिया हॅज वोटेड अगेन्स्ट इराण ॲट द इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी. ओके. इन द 2005 on the nuclear issues. Iran had earlier supported India by refusing to back Pakistan's Kashmir resolution. म्हणजे थोडक्यात काय की काश्मीर हा जो कुणाचा मुद्दा आहे हे त्यावेळेस डिस्कशन चाललं होतं. म्हणजे तो मुद्दा होता की काश्मीर नक्की पाकिस्तानचा की इंडियाचा आहे. याच्यावरून इराणने आपल्याला समर्थन दिलं होतं आणि सांगितलं होतं की भारताचा स्टँड बरोबर आहे. म्हणजे जर तुम्ही बघायला गेलं तर तिथं काय सांगितलेलं आहे की हा जो काश्मीर आहे या काश्मीरवर जर कुणाचा हक्क असेल तो इंडियाचा आहे का पाकिस्तानचा हक्क आहे, यावर इंडियाने क्लेम केलं होतं की आमचा आहे. पाकिस्तान ऑब्व्हियसली म्हणणार आहे आमचा आहे. पण बाहेरनं ज्यावेळेस एक्सटर्नल स्टेट म्हणजे जे बाहेरचं राज्य येऊन आपल्याला सपोर्ट करत आहे म्हणजे समर्थन देत आहे तर त्यावेळेस इराणने दिला होता. पण 2005 मध्ये भारताने काय केलं होतं, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी जे मी मागच्या लेक्चर्समध्ये बोललो होतो आणि त्यामध्ये असं सांगितलं होतं की पीसफुल पर्पजसाठी ही काय करते, संस्था काम करते. म्हणजे दिस इन्स्टिट्यूशन वर्क्स फॉर द पीसफुल डेव्हलपमेंट ऑफ द न्यूक्लिअर एनर्जी. आणि त्याच्यामध्ये इराणला काय पाहिजे होतं, ऍक्च्युली तिथं युरेनियम पाहिजे होतं पण त्याच्यामध्ये इंडियाने तिथं त्याला नकार दिला. म्हणजे त्याच्यामध्ये काय केलं, बॅक केलं नाही, त्यांना सपोर्ट दिला नाही. सो अशा पद्धतीने इथे हिस्टॉरिकली संबंध राहिलेले आहेत. परत पुढं आता एनर्जी कॉर्पोरेशन म्हणजे जेवढं पण आपल्या इथं ऊर्जा जेवढी पण येते तर ह्या ऊर्जामध्ये काय होतं एक लक्षात ठेवा, इराण हिस्टॉरिकली इज वन ऑफ द इंडियाज लार्जेस्ट क्रूड ऑइल सप्लाईज हॅज सप्लाइड
अप टू द 16.5%, म्हणजे जेवढे पण आपल्याकडे आतापर्यंत येणारे जेवढं पण ऑइल येते किंवा जेवढी पण एनर्जी येते गल्फ कंट्रीज मधून, तर त्याच्यामधून सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे 16.5% ऑफ दिस आर टोटल एनर्जी सिक्युरिटी, जेवढं ऑइल आहे किंवा जेवढ्या गोष्टी आपल्याला इकडे मिळालेल्या आहेत, ह्या कुणाकडून मिळालेल्या आहेत? इराणकडून मिळालेल्या आहेत, ज्याची व्हॅल्यू किती गेलेली आहेत बघा, की इम्पोर्ट्स इंडियन कंपनीज प्लॅन्ड $5 बिलियन इन्व्हेस्टमेंट इन द इराणियन गॅस फील्ड, म्हणजे $5 बिलियन पर्यंत US डॉलर्स है ना, एवढी इन्व्हेस्टमेंट 2009 पर्यंत झाली होती. अँड देर हॅज बीन अ मेजर दिस हॅज बीन द मेजर पिलर ऑफ बायलॅटरल इकॉनॉमिक रिलेशन्स. म्हणजे ज्यावेळेस उद्या प्रश्न येणार आहे आणि तुम्हाला असं म्हणणार आहे की काय बाबा, की इराण आणि आपल्यामध्ये जे एनर्जी कोऑपरेशनचे संबंध आहेत ते कसे आहेत, तर तुम्ही डायरेक्टली सांगू शकताय की 2005 पर्यंत आपण तिथं $5 बिलियन काय झालेली आपली इन्व्हेस्टमेंट झालेली आहे. इन्व्हेस्टमेंट तेवढी झालेली 16.5%. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट काय आहे बघा, डेटा आहे. सो असे डेटा घेऊन तुम्ही तुमचा आन्सर सबस्टॅन्शिएट करू शकता. सबस्टॅन्शिएट म्हणजेच काय, की तुम्ही विथ प्रूफ ते उदाहरण तिथं काय केलेलं आहे, दिलेलं आहे. सो ही इराणच्या गॅस एजन्सीचं इथे काय म्हणजे ऍक्च्युली एक कंपनीचं मी इथं चित्र दाखवलेलं आहे. दिस इज द फ्लॅग है ना. सो दॅट्स इट. आता पुढे जाऊया. सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे की कनेक्टिव्हिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चरल है ना. चाबार प्रोजेक्ट जो आहे तो काय आहे, तर बघा हा आहे आपला इंडिया, इथं आहे पाकिस्तान. ठीक आहे. आता प्रॉब्लेम काय झालेला आहे बघा, इथं मी आपली इंडियाची बॉर्डर आहे ती काय केलेली आहे, लाल पेननी बरोबर तिथं काय केलेली आहे, ड्रॉ केलेली आहे. आता ड्रॉ करून मला तुम्हाला इथं दाखवायचं की जर आपल्याला आपल्या इथं शेजारील एक देश आहे ज्याचं नाव आहे अफगाणिस्तान, आणि या अफगाणिस्तान आणि भारताची जी इथं बॉर्डर आहे ती 108 किलोमीटर बॉर्डर एवढी काय होते लागते. पण आपल्याला आता तिथं डायरेक्ट ऍक्सेस नाहीये, म्हणजे डायरेक्टली आपला काय नाहीये, इंडियाला तिथं ऍक्सेस नाहीये. मग आता आपल्याला अफगाणिस्तान आणि इंडियाचे संबंध जर बघितले तर तुम्ही खूप चांगले आहेत. मग आता तुम्ही जर बघितलं तर बघा 2018 मध्ये एक टेस्ट मॅच क्रिकेटची खेळवली गेली होती आणि त्याच्यामध्ये अफगाणिस्तान आपल्या विरुद्ध क्रिकेटमध्ये काय झालं होतं, त्यांचा पराजय झाला होता, म्हणजे देवर डिफिटेड बाय द इंडिया. तरी सुद्धा आपण ते सेलिब्रेट केलं नाही तेवढं सक्सेस का, कारण इंडिया आणि अफगाणिस्तानचे आपले नेहमीच तिथं संबंध काय राहिलेले आहेत, खूप चांगले राहिलेले आहेत. इव्हन दो जी त्यांची पार्लिमेंट म्हणजे संसद आहे ना, त्याच्यामध्ये लायब्ररी बनवण्यापासून इथपर्यंत मेजर्स आपण गेलेले आहेत. आपण त्यांना फूड सिक्युरिटी कार्यक्रम चालवतो, एज्युकेशनसाठी तिथं कामं करतो, बऱ्याच सेक्टर्समध्ये आपण तिथं कामं केलेली आहेत. आय एम नॉट गोइंग टू डिस्कस दॅट पॉइंट ॲट दिस टाइम और ॲट दिस पॉइंट ऑफ अवर डिस्कशन का, कारण इंडिया अफगाणिस्तान आपला इश्यू नाहीये. बट एक कनेक्टिंग लिंक काय आहे, तर बघा पाकिस्तानच्या बरोबर आपले जे रिलेशनशिप आहे हे काय आहे, इथं ॲडव्हर्सेरियल आहेत. ॲडव्हर्सेरियल म्हणजेच काय, की आपलं आणि त्यांचं काही जमत नाही. मग आता त्यांचं जमत नाही, मग पाकिस्तान पासून आपला पुढं जो चांगला मित्र असणारा कुठला देश आहे, तो आहे कुठला, अफगाणिस्तान आहे. मग आता त्यांच्याशी जर आपल्याला कॉन्टॅक्ट ठेवायचा आहे तर मग कसं, कुठून करणार, कारण डायरेक्ट ऍक्सेस तर मिळत नाही 108 किलोमीटर मध्ये पाकिस्तान. मग प्रॉब्लेम आहे. मग काय केलेलं आहे की वेन द लँड बॉर्डर इज नॉट अवेलेबल, म्हणजेच आपल्याला भूसीमा क्रॉस करून जाता येत नसेल तर आपण काय करू शकतो बघा, इथून सरळ डायरेक्टली इराणला जाऊ शकतो. म्हणजे पाकिस्तानच्या पुढे जो देश आहे हा जो आहे, इथं बघा इराण देश इथं काय होतोय, हा चालू होतोय. आणि इथं आपण एक चाबहार म्हणून नावाचं काय आहे, पोर्ट इथं असं हे डेव्हलप केलेलं आहे. प्रश्न जर आला चाबार नावाचं पोर्ट हे कुठल्या देशामध्ये स्थित आहे, तर आपल्याला माहित असायला पाहिजे इराणमध्ये आहे. मग आता इथं हे पोर्ट डेव्हलप केलेलं आहे, म्हणजे बंदर, म्हणजे आपली जहाजं वगैरे इंडियाकडून ज्यावेळेस इकडून निघतील तर ती कुठं जातील, बरोबर इथं जातील. आणि मग इथून परफेक्टली काय आहे, लँड बॉर्डर्स आपल्याला मिळालेले आहे. लँड म्हणजे थोडक्यात लँड रूट आहे इथून, म्हणजे है ना. म्हणजेच हा जो पाकिस्तान आहे, या पाकिस्तानला बाय क्रॉस करून, म्हणजे तिथनं क्रॉस करून कुठलाही पाकिस्तानशी संबंध न ठेवता इराणच्या माध्यमातून आपण अफगाणिस्तानला काय करू शकतो, ऍक्सेस करू शकतो. मग आता इथून काय झालेलं बघा, झरन्स डेलाराम नावाचा हायवे जो आहे ना, तो इथं बांधला गेलेला आहे आणि तो इंडियाच्या इनिशिएटिव्हनीच बांधला गेलेला आहे. ऍक्च्युली नॅशनल हायवेचा प्रोजेक्ट आहे आणि तिथे इंडियाने काय दिलेलं आहे, इकॉनॉमिकली कोऑपरेशन दिलेलं आहे. आणि ते किती दिलेलं आहे ते बघणार आहोत. तर बघा, प्लॅन्स इन्व्हेस्टमेंट ऑफ अराउंड $20 बिलियन प्रोव्हाइड्स इंडिया डायरेक्ट ऍक्सेस टू द अफगाणिस्तान सेंट्रल एशिया बायपासिंग द पाकिस्तान झरन्स डेलाराम हायवे. 213 किलोमीटरचा स्ट्रेच आहे ऍक्च्युली. साधारण हा आकडा एवढा काही लक्षात ठेवायची गरज नाहीये, पण ज्यावेळेस पण तुम्ही इंटरनॅशनली डिप्लोमॅटिकली विचार करताय ना, त्यावेळेस इथे एक लक्षात ठेवायचं की 213 किलोमीटरला इथं ऍक्सेस मिळण्यासाठी आपण किती खर्च केलेले, जवळपास किती
US$ 20 बिलियन्स, म्हणजे 20 बिलियन्स तेवढे तिथं खर्च करायला लागले. म्हणजे 1 बिलियन म्हणजे ऑलमोस्ट 100 CR, 100 करोड. 20 गुणिले 100 $2000 है ना, करोड, 2000 करोड US$. इथं एवढे आपल्याला काय करायला लागलेत, खर्च करायला लागलेले आहेत. आणि 750 मिलियन्स एड पॅकेज टू द अफगाणिस्तान लिंक टू द इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ कॉरिडॉर. ठीक आहे, इथं INST म्हणून नावाचा एक कॉरिडॉर आहे, तर त्याच्यामध्ये आपण 750 मिलियन्स पण काय केलेले आहेत, खर्च केलेले आहेत. आता INST काय आहे हे आपण एक नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. त्याची एक सेपरेट डिटेल व्हिडिओ बनवून मी तुम्हाला देणार आहे. आजचा जो पॉइंट आहे तो एवढं लक्षात इथे ठेवा की इराणच्या मधून आपण कुणाला ऍक्सेस करू शकतो, इकडं डायरेक्टली कुठं जाऊ शकतो, अफगाणिस्तानकडे जाऊ शकतो. आणि बाकी मग ओपनच आहे, इराक, सिरिया, बाकी सगळं जे वेस्ट एशिया आहे ना, इथं सुद्धा आपल्याला सगळं पूर्णपणे काय करता येऊ शकतं, ऍक्सेस करता येऊ शकतं. बिकॉज वी आर हॅव्हिंग ॲडव्हर्सिरियल रिलेशनशिप विथ हुम, द पाकिस्तान. ठीक आहे, सो एवढे आपले इथं संबंध राहिलेले आहेत. म्हणजे इराणचं जेवढं आहे स्ट्रॅटेजिकली किती इम्पॉर्टन्स आहे आपल्यासाठी हे आपण इथं काय करू शकतो, बघू शकतो. सो हे होतं पहिलं आर्टिकल, जे की मेन्सच्या पर्स्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट होतं, की जिथं तुम्हाला भारत आणि इराण यांच्या मध्ये असणाऱ्या संबंधांची चर्चा करा जर असं कुठं म्हटलं तर हे पॉइंट्स तुम्हाला तिथं कामाला येतील. आता नेक्स्ट जे आर्टिकल आहे तर बघा, आपल्या समोर जी इमेज आहेत हे आहेत ऑनरेबल स्पीकर ऑफ द लोकसभा, ज्यांचं नाव आहे ओम बिर्ला. आणि यांच्या विरोधात काय झालेलं आहे की न्यूजमध्ये असं आलेलं आहे की लोकसभा स्पीकर ओम बिर्ला इज फेसिंग अ नो कॉन्फिडन्स मोशन इनिशिएटेड बाय द अपोजिशन MP. आता नो कॉन्फिडन्स मोशन जे आहे हे त्यांच्या विरुद्ध तिथं आहे, हे विरोधी पक्षाने काय केलेलं आहे, सादर केलेलं आहे. मग सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की फॉलोइंग द अॅक्युजेशन ऑफ अ पार्टिशन कंडक्ट. ओके, पार्टिशन म्हणजेच काय की तिथं त्यांचा जे रोल आहे, म्हणजे त्यांचा लोकसभेचे अध्यक्ष किंवा स्पीकर या नात्यानं ज्यावेळेस ते काही कामकाज करतायत तर ते पूर्णपणे निपक्षपातीपणे पूर्ण करत नाहीत, असा त्यांच्यावर काय आहे, आरोप आहे. एक लक्षात ठेवा, ॲक्युजेशन या शब्दाचा आहे अर्थ असतो आरोप. मग विथ रिझॉल्युशन फॉर हिज रिमूव्हल सबमिटेड इन द फेब्रुवारी अँड डिस्कस्ड इन द मार्च, म्हणजे फेब्रुवारीमध्ये हे डिस्कशनसाठी ऍक्च्युली पुश केलं गेलं होतं तिथं आणि सांगितलेलं की यांना पदावरून हटवण्याची प्रक्रिया सुरू करा असं तिथं म्हटलेलं आहे. मग आता बघा, वाईल बिर्ला रिक्युज्ड हिमसेल्फ टेम्पररीली दिस मोशन हायलाइटेड द इंटेन्स पार्लिमेंटरी डेडलॉक. म्हणजे आता पार्लिमेंटमध्ये तिथं डेडलॉक तयार झालेला आहे, म्हणजेच याचा अर्थ काय, कामकाज जे आहे तिथं थोडंसं काय झालेलं आहे, विस्कळीत झालेलं आहे. आणि जे ओम बिर्ला आहेत लोकसभेचे स्पीकर, तर त्यांनी काय केलेलं आहे, स्वतःला पदापासून तिथं काय केलेलं आहे की ऍक्च्युली मध्ये की पदापासून त्यांनी दूर केलेलं आहे. म्हणजे सध्या आता लोकसभेचे स्पीकर या नात्यानं ते तिथं काय आहेत, कामकाज पाहत नाहीयेत. तर पुढं नो लोकसभा स्पीकर हॅज एव्हर बीन रिमूव्ड बाय दिस मेथड इन इंडियाज हिस्ट्री. म्हणजे आतापर्यंत लोकसभेच्या स्पीकरला आतापर्यंत पदावरून दूर करण्यात आलेलं नाहीये या मेथडनी. मग आता बघूया की नक्की ती मेथड काय आहे. तर रिमूव्हल मेकॅनिझम मी इथं पुढे बघा तुमच्या पुढे ठेवलेलं आहे. अंडर आर्टिकल 94 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन द स्पीकर और डेप्युटी स्पीकर. ठीक आहे, आपलं डिस्कशन जे होतं ते स्पीकरसाठी पण होतं, पण मी एवढं इथं पण क्लिअर करतो की आर्टिकल 94चा वापर करून, म्हणजे कलम किंवा अनुच्छेद 94चा वापर करून स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर दोन्हींना प्रोसेस सेमच आहे. सो दोन्ही पॉईंट इथं कव्हर होऊन जातील. कॅन बी रिमूव्ड बाय अ रिझॉल्युशन पास्ड बाय द मेजॉरिटी ऑफ द ऑल द मेंबर्स ऑफ द हाऊस. ओके, बट कुठलं हाऊस, तर एक लक्षात ठेवा, त्याला म्हणतो आपण लोकसभा. ठीक आहे, सो लोकसभा. मग राज्यसभेला इथं रोल आहे का, नाहीये ऑब्व्हियसली. द स्पीकर इज रिस्पॉन्सिबल टू द लोकसभा, देन वाय शुड राज्यसभा हॅव राईट्स इन इट. राज्यसभेला इथं काहीही अधिकार नसणार आहे. ही प्रोसेस थोडीशी इथं लक्ष्मीकांत हे जे पुस्तक आहे ना याच्यामध्ये एवढे व्यवस्थित डिस्कस केलेली नाही, आणि मला वाटलं की हे पॉईंट ऑफ डिस्कशन मध्ये आपल्या असायला पाहिजे म्हणून मी घेतलेलं आहे. तर एक लक्षात ठेवा, इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते. इफेक्टिव्ह मेजॉरिटी म्हणजेच पूर्ण सभागृहाच्या निम्मे लागते. ठीक आहे, मी परत एकदा सांगतो, मेजॉरिटी ऑफ द ऑल द देन मेंबर्स, म्हणजे जेवढे मेंबर्स आहेत त्या मेंबर्सच्या निम्मी लागते. ठीक आहे, नोटीस पिरियड मिनिमम 14 दिवस तुम्हाला तिथं द्यावे लागतात. म्हणजेच तुम्हाला तिथं 14 दिवसांची नोटीस पहिल्यांदा द्यावी लागते की तुम्हाला आम्ही पदावरून दूर करण्यासाठी पत्र द्यावं लागतं. आज गेला आणि म्हटलं एका दिवसात चला तुम्ही आज पदावरून दूर व्हा, होत नाही, करता येत
नाही, ही गोष्ट आपल्याला माहित पाहिजे. मस्ट बी गिवन टू द सेक्रेटरी जनरल ऑफ द लोकसभा बिफोर मुव्हिंग द रिझॉल्युशन. म्हणजे हा ठराव किंवा हे रिझॉल्युशन ज्यावेळेस तुम्ही पारित करणार आहे, त्याच्या आधी जे लोकसभेचे सेक्रेटरी जनरल म्हणून असतात, जे ऑफिसर आहेत, त्यांना पत्र द्यावं लागतं किंवा नोटीस द्यावी लागते, की 14 दिवस आधी सांगावं लागतं, की नाही आम्ही अशी अशी गोष्ट काय आहे तिथं करणार आहोत. मग आता पुढे बघा कॉन्टेक्स्ट. दिस प्रोव्हिजन अप्लायज ओनली टू द लोकसभा सिन्स राज्यसभा डज नॉट हॅव स्पीकर, इट हॅज अ चेअरपर्सन. ऍक्च्युली चेअरमन म्हटलेलं आहे इथं, बट इन नाव अ डेज वी शुड यूज दिस वर्ड ॲज अ चेअरपर्सन. मग आता तुम्ही म्हणाल की सर पीपीटी मध्ये तर तुम्ही चेअरमन लिहिलं होतं, आता चेअरपर्सन असं का? सो डेलिबरेटली मी हे इथं ऍड केलं होतं आणि मला एक डिस्कशन करायचं होतं. तर एक लक्षात ठेवा, चेअरमॅन, दिस वर्ड इट सेल्फ इंडिकेट्स व्हॉट, की चेअरपर्सन किंवा जो पदावर बसणारा व्यक्ती आहे ना, तो कोण आहे? मेल आहे. मग असं तर नाहीये ना की पदावर बसणारी जी व्यक्ती आहे ती पर्सन मेलच असावी, म्हणून फिमेल पण असू शकतात ना. कारण भारतीय घटनेच्या कलम 14 मध्ये असं म्हटलेलं आहे, राईट टू इक्वॅलिटी अँड इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ, कायद्यापुढे समानता आहे. म्हणजेच याचा अर्थ जर चेअरपर्सन किंवा राज्यसभेचे जे कोणी चेअरपर्सन असतात है ना, पदसिद्ध अध्यक्ष जे कोणी असतात, तर ते कोण आहेत? महिला सुद्धा असू शकतात. बरोबर आहे ना. म्हणून आजकाल प्रॅक्टिसमध्ये जेंडर न्यूट्रल टर्म्स आहेत त्या काय केल्या जातात, तिथं वापरल्या जातात आणि त्यांना काय म्हटलेलं आहे? चेअर पर्सन असं म्हटलेलं आहे. म्हणायला हवं. ऍक्च्युली मी चेअरमन लिहिलेलं आहे आणि म्हणून हा इथं मी डेलिबरेटली मुद्दा ऍड केलेला होता. सो स्पीकर स्पीकर जे आहेत यांच्यामध्ये कोण फक्त रोल प्ले करतं? लोकसभा, एवढं लक्षात ठेवा. आणि प्रिसाइडिंग रूल अंडर द आर्टिकल 96 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, द स्पीकर कॅन नॉट प्रिसाइड during the discussion of his removal resolution but can speak and vote in a first instances. No casting vote in case of tie. बघा, आता सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट कशी असते, की ज्यावेळेस पण लोकसभेमध्ये मतं घेतली जातात त्यावेळेस स्पीकरला कास्टिंग वोट असतं. कास्टिंग वोट म्हणजे काय केलं जातं, तिथे एक एक्स्ट्रा वोट असतं आणि ते एक्स्ट्रा वोट म्हणजे काय असतं, की त्यांना त्यांचं मत द्यायचं असतं. ठीक आहे. तर ते एक्स्ट्रा वोट त्यांचा स्पीकर या नात्याने त्यांना तिथं दिलं जातं. पण ज्यावेळेस त्यांना पदावरून दूर केलेलं असेल आणि ते स्पीकर या नात्याने काम करत नाहीत, कुठलं आर्टिकल सांगितलेलं आहे बघा इथं, 96. क्लिअर होत नसेल तर मी पुन्हा एकदा सांगतोय. आपण डिस्कशन आता कशाचं करतोय? या पॉइंटला 96 आर्टिकलचं करतोय, की याच्यामध्ये कास्टिंग वोट म्हणजे एक एक्स्ट्रा वोट मिळतं. ते ज्यावेळेस पदावर नसतात त्यावेळेस त्याचा अधिकार किंवा त्याचा वापर त्यांना करता येत नाही. मग नॉर्मली जर स्पीकर असतील तर त्यावेळेस काय, ऑलरेडी मेंबर ऑफ पार्लिमेंट म्हणून त्यांना एक मत मिळतं. पण ज्यावेळेस त्यांना कास्टिंग वोट म्हणजे एक्स्ट्रा वोट सुद्धा तिथं काय होतं? मिळतं. हा त्यांचा एक काय आहे तिथं प्रिव्हिलेजेस आहे किंवा विशेष अधिकार आहे असं जरी म्हटलं तरी चालू शकतं. ठीक आहे. नो कास्टिंग वोट इन केस ऑफ टाय म्हणजे ज्यावेळेस एखाद्या बिलवर तिथं काय आहे, मतं समजा 100 मतं आलेली आहेत, 50 बरोबर म्हणतायत की ठीक आहे हे बिल पास करा आणि 50 जण काय म्हणतायत नाही हे पास नाही करायचं. मग 50-50 आता तर काय झालं, सेम झालं. आता बिल पास कसं करणार? मेजॉरिटी तर पाहिजे ना, एक मत कुणाचं तरी एक्स्ट्रा पाहिजे. मग समजा जर आपण म्हटलं की एक मत एक्स्ट्रा कुणाचं आहे ना, स्पीकर यांचं परत एकदा, म्हणजे ते मत हे त्यावेळेस देऊ शकत नाहीत. का देऊ शकत नाहीत? कारण त्यावेळेस ते स्पीकरचा रोल पूर्ण करत नसतात म्हणून. मग स्पीकर असतील तर डेफिनेटली 100% देऊ शकतील. ठीक आहे. कंटिन्युटी ऑफ ऑफिस इवन आफ्टर द डिझॉल्युशन ऑफ द लोकसभा, द स्पीकर कंटेन्स इन द ऑफिस अंडर द फर्स्ट मीटिंग ऑफ द न्यू लोकसभा कंटिन्युटी क्लॉज 94. म्हणजेच एक लक्षात ठेवा, लोकसभा जरी विसर्जित झालेली असेल है ना, जरी लोकसभा टर्मिनेट झालेली असेल तरी नेक्स्ट लोकसभा ज्यावेळेस फॉर्म होते किंवा तयार होते त्यावेळेस त्याची जी पहिली सिटिंग असते त्याचे जे चेअरपर्सन असतात किंवा प्रिसाइडिंग ऑफिसर असं जे म्हणतो ते कोण असतात? मागच्या लोकसभेचेच स्पीकर असतात. हे लक्षात असायला पाहिजे. सो देर इज अ कंटिन्युटी आणि ते फक्त एकाच सेशनसाठी असतात. एवढं फक्त तिथं माहीत असायला पाहिजे. मग आता याच्यामधून आपण काय घेतलं की रिमूव्हल मेकॅनिझम आणि बाकीच्या जेवढ्या काही महत्वाच्या टर्मिनॉलॉजीज, तर लक्षात काय काय ठेवायचंय की 14 दिवसाची नोटीस, सेक्रेटरी जनरल, लोकसभा, इफेक्टिव्ह मेजॉरिटी लागते. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यावेळेस ते पदावर तिथं काम करत नाही तर त्यांना फक्त तिथं वोटिंग करण्याचा आणि बोलण्याचा अधिकार दिला जातो, कास्टिंग वोट मिळत नाही. ठीक आहे. सो या पद्धतीने हे मुद्दे इथं पाहिजेत, आपल्याला माहीत असायला हवेत. सो अशी गोष्ट चाललेली आहे.
आता याच्या पुढे आपण चाललेलो आहोत. ऑनवर्ड्स अँड अपवर्ड वुमेन ऑफ तमिळनाडू क्लेम्स देअर स्पेस इन द लोकल ॲडमिनिस्ट्रेशन. तर बघा, ॲक्च्युली एमर्जिंग पॉवर आर शरुकाला, हर नेम इज शरुकाला. इथं ह्या बसलेल्या आहेत. यांचं वय वर्ष 26 आहे आणि शी बिलॉंग्स टू द तमिळनाडू स्टेट्स, है ना. तर काय झालेलं आहे बघा, मी तुम्हाला इथं सांगतो की 73वी जी घटना दुरुस्ती आहे, 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट, यांनी काय सांगितलेलं आहे की देअर विल बी अ 33% रिप्रेझेंटेशन ऑर रिझर्वेशन टू हुम, टू द वुमेन्स. महिलांना इथं दिलं जाणार आहे 33% रिझर्वेशन, आरक्षण दिलं जाणार आहे किंवा रिप्रेझेंटेशन. पण कुठं? तर लक्षात ठेवा, पंचायती राज सिस्टम मध्ये. पंचायती राज सिस्टम. आता पंचायती राज सिस्टम म्हणजेच कुठला, एक लक्षात ठेवा, कन्फ्युजन करून घेऊ नका. पंचायती राज म्हटलं की रुरल लोकल बॉडीज लक्षात ठेवायचं. अर्बन लोकल बॉडीज म्हणजे पंचायती राज नव्हे. ही चूक फार नवीन मुलं करतात. सो एक लक्षात ठेवा की पंचायती राज म्हणजेच कुठलं, रुरल एरियाज मधलं लक्षात ठेवा, है ना. सो या पद्धतीने तर 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटनी 33% म्हणजेच 1/3 रिप्रेझेंटेशन दिलेलं आहे. आणि या ज्या शरुकाला आहेत यांनी एक एक्झेम्पलरी काय दिलेले, तिथं उदाहरण दिलेले, कम्युनिटी पार्टिसिपेशन, विमेन्सचं वाढवणं, असेट्स बिल्डिंग करणं, तिथं ग्रामसभा रेग्युलरली काय करणं, तिथं कंडक्ट करणं आणि तिथले जे लोकल इश्यूज आहेत ते सोडवणं, याला प्राधान्य दिलेलं आहे. आणि शी हॅज गिव्हन अस द एक्झेम्पलरी एक्झाम्पल्स, किंवा एक खूप चांगलं उदाहरण त्यांनी इथं दिलेलं आहे. आणि ज्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की लोकल लीडरशिप आणि विमेन्स एम्पॉवरमेंट ह्या दोन्ही कशा एकसाथ पुढं हातात हात घालून चालू शकतात, है ना. सो असं त्यांनी एक खूप मोठं चांगलं इथं काय केलेलं आहे ऍक्च्युली, की त्यांच्या गावामध्ये, तमिळनाडूमध्ये एक गाव आहे, त्यांनी तिथं इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. पण याच्यामध्ये ज्यावेळेस न्यूजपेपरशी त्यावेळेस त्या बोलत होत्या, किंवा ज्यावेळेस त्यांनी तिथं इनपुट्स दिले, स्वतःची मतं मांडली, त्यावेळेस तिथं असं कळालं की प्रॉक्सी लीडरशिप, सरपंच पती सिस्टम, हजबंड्स और मेल रिलेटिव्ह इन्फॉर्मली एक्सरसाइज पॉवर ऑन द बिहाफ ऑफ द इलेक्टेड विमेन रिप्रेझेंटेटिव्ह. म्हणजे बघा, ज्या वेळेस पण पंचायती राजचा कारभार चालतो किंवा गावामध्ये ग्रामपंचायत असते, तर तिथं जेवढ्या पण इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह महिला असतील, समजा आता उदाहरणार्थ घ्या, 10 लोकांची बॉडी आहे ग्रामपंचायतमध्ये. आता कायद्याने सांगितलेलं 1/3, म्हणजेच याचा अर्थ 33%, म्हणजे जवळपास साधारण 3 महिला पाहिजे तिथं. 1/3 ऍटलिस्ट महिला पाहिजेत, ठीक आहे. ऍटलिस्ट 3 महिलाच पाहिजेत. 3.33 म्हटलं तरी बरोबर आहे ना. सो ते 3 महिला पाहिजेत तिथं. मग आता 3 महिला ज्या वेळेस येतील या काम करायला इथं, किंवा या विमेन, तर या काम ऍक्च्युली करत नाहीत. मग काम कोण करतं? त्यांच्याशी रिलेटेड असलेले एकतर त्यांचे हजबंड्स, म्हणजे एकतर पतिदेव, किंवा मग कोण आहेत, इन्फॉर्मली रिलेटेड जे मेल मेंबर्स आहेत त्यांच्या घरातले, ते काय करतायत, ऍक्च्युली तिथं काम करतायत. मग यालाच काय म्हटलेलं आहे, सरपंच पती म्हणून नावाची टर्म दिलेली आहे, प्रॉक्सी लीडरशिप. हे एक्झाम्पल आहे मेल डॉमिनेशनचं. म्हणजेच याचा अर्थ काय सांगितलेला आहे माहिती आहे का, मेल डॉमिनन्स. मग आता प्रॉब्लेम काय आहे की पंचायती राज सिस्टम मधून असं एक्सपेक्टेड आहे की विमेन्सनी डिसिजन मेकिंग मध्ये यावं, निर्णय क्षमतेमध्ये विमेन्सनी यावं. विमेनला तर पार्टिसिपेशन दिलं, पण प्रॉब्लेम असा तयार झालेला आहे इथं की नंबर 1 की त्यांचे हजबंड किंवा जे पती आहेत, किंवा पती परमेश्वर जे म्हणतो ना, तेच तिथं डिसिजन घेत आहेत, किंवा त्यांच्याशी रिलेटेड जेवढे पण मेल मेंबर्स आहेत त्यांच्या फॅमिलीमधले जे पुरुष आहेत तेच डिसिजन घेत आहेत. मग आता काय झालेलं आहे की जेवढं पण आपण जे विजन घेतलेलं होतं, की जो आपला उद्देश होता, हा उद्देश इथं पूर्ण होतोय का? उद्देशच पूर्ण होत नाहीये. मग काय कारण आहेत याच्या पाठीमागं? तर चला चर्चा करूया, बघूया याच्यामध्ये काय कारण आहेत. तर एक बघा, रिझन फॉर द मेल डॉमिनन्स इन द पॅट्रियार्कल सोशल स्ट्रक्चर काय आहेत, का असं आहे, ठीक आहे. सो रिझन फॉर द मेल डॉमिनन्स पॅट्रियार्कल सोशल स्ट्रक्चर रुरल सोसायटी इज लार्जली पॅट्रियार्कल वेअर मेन ट्रेडिशनली कंट्रोल्स द डिसिजन मेकिंग. ओके, म्हणजेच याचा अर्थ डिसिजन मेकिंग जो आहे हा अजून सुद्धा सोशल स्ट्रक्चरमध्ये कुणाचा मुद्दा आहे, कोण घेणार? मेन घेणार, विमेन घेणार नाहीत, असं इथं सांगितलेलं आहे. विमेन आर ऑफन एक्सपेक्टेड टू रिमेन विदिन द डोमेस्टिक रोल्स. ओके, है ना, जे आपण म्हणतो ना की चूल आणि मूल जे भूमिका आहे ती अजून सुद्धा तीच पाळली पाहिजे, असं तिथं अजून सुद्धा काय आहे, बऱ्याचशाच ठिकाणी अजून सुद्धा परसेप्शन आहे. प्रॉक्सी लीडरशिप, सरपंच पदी सिस्टम, हाऊस होल्ड्स और द मेल रिलेटिव्ह इन्फॉर्मली एक्सरसाइज पॉवर
ऑन बिहाफ ऑफ इलेक्टेड विमेन्स रिप्रेझेंटेटिव्ह. येस, डेफिनेटली ट्रू आहे. मग याचाच अर्थ काय होतं, मग त्या घरात राहणार आहेत, मग डिसिजन कोण घेणार, त्यांच्या वतीनं आम्ही जातो की आम्ही करतो की. ठीक आहे. मग ह्याच्या मागे कारण एक आहे की लो लिटरसी अँड द पॉलिटिकल अवेअरनेस. मेनी विमेन्स रिप्रेझेंटेटिव्ह लॅक एज्युकेशन अँड अवेअरनेस ऑफ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर्स मेकिंग देम डिपेंडंट ऑन मेल मेंबरशिप. है ना, बऱ्याच महिलांना त्यांच्या राईट्स बद्दल किंवा तिथं असलेले जेवढे पण काय आहेत त्यांचे असलेले फंक्शन्स आहेत, है ना, त्या फंक्शन्स बद्दल त्यांना माहितीच नसतंय. आता फंक्शन्स बद्दल माहित नाहीत तर मग ते विचारणार कुणाला? मला नाही माहित तर मी माझ्या हसबंडला जाऊन विचारते. असं त्यांचा तिथं काय असतो, तो एक मेंटली सेटअप असतो आणि मग त्याच्यानुसार मग ते काय करतात ऍक्च्युअली मध्ये म्हणतात की चला, मग इथूनच ह्या गोष्टींना काय मिळतो, वाव मिळतो. परत पुढे काय सांगितलेलं आहे, इकॉनॉमिक डिपेंडन्स. वुमेन ऑफन रिलाय फायनान्शियली ऑन मेल फॅमिली मेंबर्स लिमिटिंग देअर ऑटोनॉमी इन पॉलिटिकल डिसिजन्स. दिस इज द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्रुशियल पॉइंट. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत हातामध्ये मनी, पैसा नाहीये, इकॉनॉमिक्स नाहीये, तोपर्यंत विमेन्स फायनान्शियली डिसिजन्स घेऊ शकत नाहीत. इट मीन्स दॅट जर असं बोलायला गेलं तर फायनान्शियली लिंक्ड गोष्टी आहे हे. कारण फायनान्शियली जर त्या इंडिपेंडंट नसतील तर याचा अर्थ काय आहे, देर इज अ पॉसिबिलिटी दॅट देअर डिसिजन्स किंवा दे कॅन नॉट टेक अ डिसिजन ॲज पर द नीड ऑफ द सिस्टम. है ना, का? कारण घरात जर राहायचं असेल तर कुणावर आहे, मेल मेंबर्स, बिकॉज दे आर अर्निंग, ब्रेड विनर्स ते आहेत. आणि मग यामुळे काय होतंय, प्रॉब्लेम इथं क्रिएट होत आहेत. ठीक आहे. सो हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. सो लिमिटेड एक्सपोजर टू द पब्लिक लाईफ, सोशल रिस्ट्रिक्शन्स ऑन मोबिलिटी अँड इंटरॅक्शन विथ द ऑफिशियल्स रेड्युसेस द विमेन्स कॉन्फिडन्स इन द गव्हर्नन्स रोल. एकतर त्यांचं जे इंट्रोडक्शन आहे किंवा इंटरॅक्शन आहे गावामध्ये बघा असं असतं की शक्यतो महिला बाहेर पडत नाहीत, शक्यतो त्यांना तेवढ्या स्पेअरमध्ये. बाहेर गेलं की ते काय इज्जतीचा प्रश्न आहे, गावात फिरतायत है ना. म्हणजे आता आय कॅन नॉट ओपनली से दॅट, पण एक्स्ट्रीमली डेरोगेटरी स्टेटमेंट वापरले जातात है ना, की गावात फिरतायत बघा कसं, है ना. बिंग अ टीचर आय कॅन नॉट से दॅट, किंवा मला आय एम नॉट अलाउड टू टार्निश द इमेज ऑफ द विमेन्स, पण असे क्रिटिकल रिमार्क्स केले जातात, मग प्रॉब्लेम होतो खूप मोठा. मग ते महिला तिथनं घरातनं बाहेर पडत नाहीत, दे कॅन नॉट मेक डेमोक्रेटिक डिसिजन्स, है ना. डॉमिनन्स ऑफ लोकल मेल इलाइट्स ट्रेडिशनल पॉवर स्ट्रक्चर्स इन विलेजेस सच एज इन्फ्लुएन्शियल फॅमिलीज ऑर द कास्ट लीडर्स मोस्टली मेल डॉमिनेटेड. पंचायत सिस्टम मध्ये जाऊन बघा, मोस्टली ज्यावेळेस तुम्ही जाल ना तिथं, तर तिथं सिलेक्टेड जेवढे पण कास्ट सिस्टम मधले जेवढे पण डॉमिनंट तिथं असणारे जेवढे फॅमिलीज आहेत तेच तुम्हाला तिथं बघायला मिळतील, है ना. सो हा एक आहे कारण. लॅक ऑफ इन्स्टिट्यूशनल सपोर्ट अँड ट्रेनिंग, इनएडिक्वेट ट्रेनिंग अँड इन कॅपॅसिटी प्रोग्राम्स मेक इट डिफिकल्ट फॉर वुमेन इफेक्टिव्हली परफॉर्मिंग द ड्युटीज. ट्रेनिंग प्रोग्राम पण नाही आहेत असे गव्हर्नमेंटचे, है ना, लॅक आहेत, हे तिथं असं दिलेलं आहे. मग आता याच्यामध्ये काय झालेले आहेत बघा, आता प्रॉब्लेम तर आयडेंटिफाय केलेला आहे आपण ॲज अ पॉलिसी मेकर किंवा ॲज अ द ॲस्पिरंट्स. आपण इथं प्रॉब्लेम आयडेंटिफाय केलेला आहे की मेल डॉमिनन्स आहे, सरपंचपती आहे कन्सेप्ट, मेल डॉमिनेट करतायत अजून सुद्धा. मग आता करायचं काय नक्की, सोल्युशन्स तर द्यावेच लागणार आहे ना, बिकॉज वेन यू आर गोइंग टू राईट द आन्सर, ज्यावेळेस पण तुम्ही उत्तर लिहिणार आहे ना, तर एक लक्षात ठेवायचं की सेट रूल, थंब रूल नेहमीच लक्षात ठेवा, की ज्यावेळेस पण तुम्हाला तिथं चॅलेंजेस दिसले की गो फॉर सोल्युशन्स. ठीक आहे. आता इथं मी काही जेवढे मला सापडतील, जेवढे माझ्या वाचनात येतील तेवढे मी सोल्युशन्स काढलेले आहेत. सो इकॉनॉमिक मेजर्स काय म्हटलेले, प्रमोट सेल्फ हेल्प ग्रुप, प्रोव्हाइड फायनान्शियल इंडिपेंडन्स टू द विमेन रिप्रेझेंटेटिव्ह, एक्झाम्पल नॅशनल रूरल लाईव्हलीहूड मिशन SHG, विमेन गेन इन्कम अँड रिड्यूस द डिपेंडन्स ऑन मेल फॅमिली सिस्टम. सो डेफिनेटली इकॉनॉमिक सिक्युरिटी मेजर्स तिथं असले पाहिजेत, उदाहरण मी तुम्हाला दिलेलं आहे. नेक्स्ट, लिगल मेजर्स पेनलाइज. थोडक्यात हा फार इम्पॉर्टंट आहे की बघा, जसं की तिथं सांगितलेलं आहे की एक्झाम्पल जे पंजाब राज्य आहे ना, की त्यांनी काय केलेलं आहे की सरपंचपती नावाचं असं जर कुठं तिथं दिसले तर काय झालेलं आहे बघा तिथं, की टेक ऍक्शन अगेन्स्ट द हजबंड इंटरफेरिंग द ऑफिशियल वर्क इलेक्टेड विमेन रिप्रेझेंटेटिव्ह. जर असं करताना कुठं दिसलं तर लिगली तिथं कायद्याद्वारे काय केलं जायला पाहिजे, तिथं तुमचा गुन्हा नोंदवला गेला पाहिजे आणि त्याच्यापासून काय केलं पाहिजे, स्ट्रिक्टली गोष्टी माघारी त्यांना घ्यायला लावल्या पाहिजेत की नाही, द विमेन इज सपोज टू टेक द डिसिजन, शी इज सपोज टू टेक द डिसिजन. पुढं द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मेजर्स कंडक्ट कॅपॅसिटी बिल्डिंग अँड ट्रेनिंग प्रोग्राम पण आहेत विमेन रिप्रेझेंटेटिव्हसाठी, है ना. ट्रेनिंग ऑर्गनाइज्ड बाय द मिनिस्ट्री ऑफ पंचायती राज टू इम्प्रूव्ह गव्हर्नन्स स्किल्स वगैरे.
करू शकतो. ट्रेनिंग प्रोग्राम्स तुम्ही देऊ शकता. मोस्टली हे 2 मेजर इम्पॉर्टंट आहेत. हे तर ठीक आहे. अवेअरनेस वगैरे बिल्डिंग त्या होतच राहतील. याच्यामध्ये जास्त इम्पॉर्टंट नाहीये. बट इकॉनॉमिक मेजर्स जास्त इम्पॉर्टंट आणि लीगल. कारण काय असतं, की कायदा ज्यावेळेस आला ना, बरोबर लोकं गप्प बसतात. आता पंजाब राज्याने पहिल्यांदा केलेलं आहे. हे एम-पी-एस-सीच्या करंट अफेअर मॅगझीन मधला मुद्दा आहे. तिथून मी उचललेला आहे हा. है ना? तो हे मेजर्स असे तुम्ही घेऊ शकता. 100% घेऊ शकता. अजून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मेजर्स सांगितलेले आहेत. परत अजून काय सांगितलेलं आहे बघा आता. एम्पॉवरमेंट मेजर्स स्ट्रेंथन्स द पार्टिसिपेशन ऑफ वुमेन थ्रू ॲक्टिव्ह ग्रामसभा. येस. ग्रामसभेचा फार महत्त्वाचा रोल आहे, की ग्रामसभेमध्ये त्यावेळेस काय होतं, की डिस्कशन होतात आणि डिस्कशनमध्ये तिथं प्रश्न विचारले पाहिजे. का असं होतंय? फक्त महिला सरपंचांना जर असतील तिथं, तर त्यांच्या वतीनं कामकाज का नाही चालत? त्यांच्या वतीनं त्यांचे हसबंड्स किंवा त्यांचे जे पतिदेव आहेत, ते का करतायत? हे प्रश्न विचारले पाहिजेत. अजून जर याच्यामध्ये थोडंसं इनोव्हेटिव्ह सोल्युशन द्यायचं म्हटलं, तर काय करू शकतो याच्यावरही तुम्ही थोडंसं काय केलं पाहिजे, ब्रेनस्टॉर्मिंग केलं पाहिजे. तुम्ही विचार केला पाहिजे. आता थॉट प्रोसेस तुमची ॲक्टिव्हेट झाली पाहिजे. काय करू शकतो नक्की? तर बघा, एक लक्षात ठेवा, जरी कायद्यानं म्हटलं असेल ना 33% रिझर्व्हेशन दिलेलं आहे. पण काही-काही राज्यांनी काय केलेलं आहे, त्यांचे ॲक्ट अमेंडमेंट करून असं केलेलं की 50% पर्यंत महिलांना काय दिलेलं आहे तिथं? महिलांना काय दिलेलं आहे? तिथं आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे 50% बॉडीमधले मेंबर्स महिला असतील. महाराष्ट्र राज्य उदाहरण आहे. 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्टने किती सांगितलेलं आहे? महिलांना रिप्रेझेंटेशन 1/3 म्हणजे 33% सांगितलेलं आहे. पण महाराष्ट्र राज्याने त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे आणि ते कितीपर्यंत दिलेलं? 50%. कारण त्या ॲक्टमध्ये असं म्हटलेलं आहे, की ॲट लीस्ट 33% तरी द्या. आणि मग बाकी डिपेंड्स की तुम्ही तुमच्या राज्यांना दिलेलं आहे, की तुम्ही कितपर्यंत नेऊ शकता. मग महाराष्ट्र राज्याने 50% दिलेलं आहे. सो देअर शुड बी ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन. बरोबर? ऑलमोस्ट एक गव्हर्नमेंटचा डेटा आला होता, ज्याच्यामध्ये असं सांगितलं होतं, की 31 लाख रिप्रेझेंटेटिव्ह आहेत. पंचायती राजमध्ये. 31 लाख लोकं काम करतात. 31 लाख लोकांपैकी 16 लाख जे आहेत, या विमेन्स आहेत. म्हणजे साधारण जर बघायला गेलं तर किती आलेलं आहे बघा. 16 म्हणजे 16 दुने 32 म्हणजे जवळपास 47-48% आता महिला काम करतायत. पंचायती राज याच्यामध्ये. सो काय केलं पाहिजे? विमेन्सचं पार्टिसिपेशन वाढवलं पाहिजे. आहे ना? मग त्याच्यासाठी मग हे प्रोग्राम्स वगैरे काय होतात? अजून काय करू शकतो, की जसं आता ह्या ज्या सरपंच आहेत इथं, वय वर्ष 26च आहे आणि त्यांचं नाव आहे शरुकला. खूप एक्झेम्प्लरी त्यांनी काय दिलेलं आहे आपल्याला, की प्रेरणा दिलेली आहे, तिथे इन्स्पिरेशन दिलेलं आहे आणि सांगितलेलं की बघा 26 वर्ष वय आहे, तरी सुद्धा काम आम्ही करू शकतो 100%. सो असे लीडरशिप्स तयार झाले पाहिजेत. लोकल आणि हे का सांगतोय? कारण हेच लोकल लीडर्स परत काय आहेत? उद्या देशाचं भविष्य आहेत. कारण ज्याला जनतेचे खालचे जे प्रश्न माहीत आहेत, तिथून जर तो टॉपला जाणार आहे वर. आहे ना? हेच तर डेमोक्रेसीची खासियत आहे. की आपल्या इथं काय आहे, की आपल्या इथल्या लोकांचे जेवढे पण प्रश्न आहेत ना, ते माहीत असायला पाहिजेत आणि तिथून मग एक स्तर वर, मग कुठं तालुका लेव्हल, मग जिल्हा, मग राज्य, मग देश. अशी लीडरशिप तयार झाली पाहिजे. असं स्ट्रॅटिफिकेशनमध्ये ते तयार झालं पाहिजे. हा ॲक्चुअली या ॲक्टचा इंटेंट आहे 73rdचा, की लोकल लीडरशिप तयार करणं. लोकल लीडरशिप तयार करायची आहे त्यांना. फॉर द फ्युचर पार्लिमेंटेरियन्स. म्हणजे जे पुढचे भविष्यातले जेवढे आहेत ना आणि त्याच्यामध्ये जर महिला असतील तर. म्हणून तर बघा ना, ते 129वंच आय थिंक बिल आहे. इफ आय एम शुअर की ते कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट बिल जे दिलेलं आहे ना, ते कशासाठी दिलेलं आहे आय थिंक सो हेच आहे. ठीक आहे? की महिलांना पार्लिमेंटमध्ये काय मिळावं? 33% रिझर्व्हेशन मिळावं. सो या पद्धतीने इथं हा डॉमिनन्स आहे तो आपण काय करू शकतो? काढून शकतो. नेक्स्ट जो मुद्दा आहे आता, तो आहे बघा. ओके. सो डिबेट शुड इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हॅव इट्स ओन परमनंट स्टाफ. ओके. सो आजच्या न्यूजपेपरमध्ये ॲक्चुअली एक बिट होती आणि त्याच्यामध्ये असा क्वेश्चन दिला होता, की तो असला पाहिजे का नसला पाहिजे? असा एक क्वेश्चन होता. सो आय थॉट की जर प्रश्न आला तर वी शुड नॉट गो फॉर इट. म्हणजे आपल्याला माहीत पाहिजे. सो एक लक्षात ठेवा, की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, फोटो थोडासा ब्लर आलेला आहे. आर्टिकल 324 मध्ये एवढं माहीत पाहिजे. इट इज अ कॉन्स्टिट्यूशनल बॉडी. कॉन्स्टिट्यूशनल बॉडी. ठीक आहे? एक संविधानिक संस्था आहे आणि जी आपल्या इथं भारताच्या प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद एवढ्या लोकांचं काय करते ते ॲक्चुअलीमध्ये
इलेक्शन कंडक्ट करण्याचं काम करते. ठीक आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया माहित असू द्या, प्रश्न हे आलेले आहेत. बरं, मग जे स्टेट इलेक्शन कमिशन त्यांचं काम काय? पंचायती राज आणि अर्बन लोकल बॉडीज आहेत त्यांचं इलेक्शन कंडक्ट करण्याचं काम हे स्टेट इलेक्शन कमिशनकडे दिलेलं आहे. फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे, माहीत असलं पाहिजे, प्रश्न आलेले आहेत याच्यावर. बघा परत एकदा हायलाईट करतोय, प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद एवढ्यांचे इलेक्शन कोण करतं? इलेक्शन कंडक्ट कोण करतं? सो दिस बॉडी इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. आणि मग बाकीचं जेवढे पण पंचायती राज आणि अर्बन लोकल बॉडीज आहेत जेवढ्या, यांचं कोण करतं? तर स्टेट इलेक्शन कमिशन. हे माहित असायला पाहिजे. ठीक आहे, मग आता ज्या कोऑपरेटिव्ह असतात यांचं कोण करतं? जस्ट आउट ऑफ द बॉक्स माझ्या पुढे डायरेक्ट चालू सेशन मध्येच मला मुद्दा सुचलेला, तर एक लक्षात ठेवा, याच्यासाठी वेगळे बोर्ड्स असतात. इलेक्शन कमिशन कोऑपरेटिव्ह सोसायटीचे इलेक्शन्स, सॉरी इथं मी हे नाही, बोर्ड्स घेतात, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया घेत नाही. आता सगळ्यात पहिल्यांदा बघा, करंट सिस्टम जी आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हॅज अ स्मॉल परमनंट सेक्रेटरिएट. ऍक्च्युली त्यांची सचिवालय आहे, पण त्यांच्याकडे स्वतःचा ओन इंडिपेंडंट स्टाफ नाहीये, स्वतःचा असा वैयक्तिक स्टाफ नाहीये. ड्युरिंग द इलेक्शन इट बॉरोज द गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, टीचर्स, क्लर्क्स, पोलीस एक्सेट्रा फ्रॉम सेंट्रल अँड द स्टेट गव्हर्नमेंट ऑन द टेम्पररी डेप्युटेशन. तुम्ही बघा, ज्यावेळेस कधी पण तुम्ही असं बघितलेलं असेल की ज्यावेळेस इलेक्शन्स येतात त्यावेळेस इलेक्शनच्या बरोबर त्यावेळेस तुम्हाला असं बघायला मिळेल की टीचर्स, पोलीस, त्याच्यानंतर क्लर्क्स, जेवढे पण गव्हर्नमेंटमधले ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करणारे लोक आहेत यांना इलेक्शनच्या ड्युटीवर पाठवतात. जे त्यांचं काम आहे ते बाजूला ठेवायचं आणि काय करायचं, जावा ड्युटीला, इलेक्शन ड्युटीजला जावा. मग नियरली 12 मिलियन ऑफिशियल्स आर इन्व्हॉल्ड ड्युरिंग द जनरल इलेक्शन. 1 मिलियन म्हणजे जवळपास किती? 10 लाख. 12 मिलियन म्हणजे 1,20,00,000, म्हणजे जवळपास 147 कोटी लोकांच्या इलेक्शनची प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी 1,20,00,000 लोकांना इथं कामावर यावं लागतं, आणि जे गव्हर्नमेंट ऑफिशियल्स आहेत सो यांना काम करावं लागतं. पुढं मग आता डिबेट आहे की आर्ग्युमेंट्स इन द फेवर ऑफ इंडिपेंडंट परमनंट स्टाफ, म्हणजे इंडिपेंडंट स्टाफ आला पाहिजे का नको ह्यांना, हे कारण आपल्याला बघायचे. द ग्रेटर इन्स्टिट्यूशन्स इंडिपेंडन्स डेप्युटेड ऑफिशियल्स रिमेन पार्ट ऑफ एक्झिक्युटिव्ह ब्युरोक्रेसी विच मे अफेक्ट न्यूट्रलिटी. अ डेडिकेटेड स्टाफ वुड स्ट्रेंथन ऑटोनॉमी ऑफ द ECI फ्रॉम गव्हर्नमेंट. तर बघा, युजली ज्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसीज असतात तर त्या फॉलो करणं, ब्युरोक्रेसी म्हणजे जे एक्झिक्युटिव्ह आहे, जे आत्ता प्रशासनामध्ये काम करणारे लोक आहेत ना, दे आर एक्सपेक्टेड टू फॉलो मॅन्डेट. जे वर्ण सांगितलंय ना ते पूर्ण करायचं, नाही केलं तर मग त्यांच्यावर काय होतं, व्हायलेशन ऑफ कंडक्ट, व्हायलेशन ऑफ द रूल्स अशा नावाखाली कारवाई होते. मग न्यूट्रलिटी याच्यामध्ये अफेक्ट होते. म्हणजेच काय, आता थोडक्यात जर त्या अधिकाऱ्याने काम नाही केलं तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते. पण हे कधी होतंय की तो सरकारचा पार्ट आहे म्हणून. पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही कसली बॉडी आहे? इंडिपेंडंट बॉडी, स्वायत्त बॉडी आहे, तिच्यावर कुणाचाही दबाव नको. ठीक आहे, इंडिपेंडंट बॉडी आहे. मग इंडिपेंडंट बॉडी आहे तर याचा अर्थ काय, स्टाफ सुद्धा जर इंडिपेंडंट असेल त्यांचाच, तर मग त्यांच्यावर दबाव बनवता येणार नाही. म्हणून याच्यासाठी रॅशनल असं सांगितलं की येस, याच्यासाठी हवंय कंटिन्युटी अँड प्रोफेशनल एक्सपर्टीज. परमनंट स्टाफ कुड डेव्हलप स्पेशलाइज्ड इलेक्ट्रोल मॅनेजमेंट स्किल्स इन्क्लुडिंग इलेक्ट्रोल रोल मॅनेजमेंट, टेक्नॉलॉजी बेस्ड मॉनिटरिंग, टॅकलिंग डिजिटल मिसइन्फॉर्मेशन. सो काय आहे बघा की ज्यावेळेस तिथं ऑफिसर्स ज्यावेळेस हे लावतात, तिथं काय होईल की त्यांना परमनंटली काम करताना काय करता येईल, तिथं प्रोफेशनल एक्सपर्टाईज तयार करता येईल. म्हणजे त्यांचा विशेष असं नॉलेज किंवा विशेष तिथं स्किल्स डेव्हलप होतील आणि जे आपल्याला पुढे इलेक्शन्समध्ये वापरता येतील. है ना, वेळ मिळाला की त्याच्यावर ते काम करू शकतात, तिथं रिपोर्ट्स बघू शकतात. काय होतंय की जर तुम्ही ऍडमिनिस्ट्रेशनची कामं करताय तर तुम्हाला फक्त तिथं काय आहे की बूथला जाणं, इलेक्शन कंडक्ट करणं, त्या दिवशी तिथं जाऊन फक्त मतदान करून घेणं, त्या मतदान पेट्या जमा करून घेणं, एवढीच काम आहेत. म्हणजे इनोव्हेशन तिथं काहीहीच होत, इनोव्हेशन, आय फॉर इनोव्हेशन होत नाहीये. सो हे होऊ शकतं. पुढं रेड्युस्ड ऍडमिनिस्ट्रेशन कॉन्फ्लिक्ट, करंटली स्टेट गव्हर्नमेंट कंट्रोल सर्व्हिस कंडिशन्स ऑफ द डेप्युटेड ऑफिशियल्स, इंडिपेंडंट स्टाफ कुड reduce conflict between the ECI and state government during the इलेक्शन्स. तर बघा, ज्यावेळेस पण कधी निवडणुका होतात तर स्टेट गव्हर्नमेंटचे ऑफिशियल्स येतात, मग कॉन्फ्लिक्ट तयार होतं. इलेक्शन कमिशन आणि स्टेट गव्हर्नमेंट ह्यांचं मत, दोघांपैकी कुणाच्या गोष्टी ऐकायच्या. ऍक्च्युली इट इज एक्सपेक्टेड की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचंच ऐकलं पाहिजे, कारण ते त्यावेळेस कुणाचे मेंबर्स असतात किंवा डेप्युटेशनवर असतात ना. इलेक्शन कमिशनचे ते कोण असतात त्यावेळेस, तिथं रिप्रेझेंटेटिव्ह असतात, ते काम करतात तिथं. ऍक्च्युली दे आर ऑफिशियल्स, पण तिथं तरी सुद्धा कॉन्फ्लिक्ट तयार होतो. मग हा जो कॉन्फ्लिक्ट म्हणजेच तिथं जो विरोधाभास किंवा तिथं त्यावेळेस जो संघर्ष होतो तो टाळता येऊ शकतो ना.
100%. पुढं कमिटी रेकमेंडेशन, गोस्वामी कमिटी जी होती याच्यावर बसलेली होती, फार इम्पॉर्टंट आहे, विचारलं जाऊ शकतं. आणि अशा ज्या इम्पॉर्टंट फॅक्ट्स, डेटा आणि कमिटी असतात ना, त्या तुम्ही तुमच्या नोट्समध्ये ठेवल्या पाहिजेत. आता हे का ठेवलं पाहिजे? कारण ज्यावेळेस तुम्ही अशा कमिटीच्या रिकमेंडेशन्स देतात, त्यावेळेस काय होतं, की तुमच्या जेवढ्या पण दिलेल्या कमिटीच्या रिकमेंडेशन्स आहेत ना, ते गव्हर्नमेंटला ऑलरेडी पेपर इव्हॅल्युएटरला माहीत असतं. जो कोणी पेपर इव्हॅल्युएट करणार आहे. इव्हन दो आय हॅव इव्हॅल्युएटेड द थिंग्स. ज्यावेळेस अशा कमिटीचे रिपोर्ट येतात, त्यावेळेस कळते, की अरे हां, अभ्यास केलेला आहे. कारण कुठला ना कुठला प्रॉब्लेम ज्यावेळेस गव्हर्नमेंटला येतो ना, त्यावेळेस तिथं ती कमिटी स्थापन केलेली असते. तिचे काही ना काहीतरी रिकमेंडेशन्स असतात आणि त्या रिकमेंडेशन्स फॉलो करणं इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू गाईज, है ना? सो हे म्हटलेलं आहे, की दॅट इलेक्ट्रल रिफॉर्म्स 1990 recommended an independent secretariat. The ECI also suggested a structure similar a secretariat of the parliament, है ना, ऑफ इंडिया अँड द सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया. म्हणजेच इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे, की जसं सर्वोच्च न्यायालयाला तुम्ही काय दिलेलं आहे, तिथं इंडिपेंडंट सेक्रेटरिएट दिलेली आहे, सचिवालय आहे. पार्लिमेंटकडे जे स्वतःचं वैयक्तिक सचिवालय आहे म्हणजे सेक्रेटरिएट, त्याच पद्धतीने इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सुद्धा तुम्ही दिलं पाहिजे. सो असे हे 3 ते 4 मुद्दे आहेत, नोट करून घ्या. हाय पॉसिबिलिटी क्वेश्चन येण्याचे खूप चान्सेस आहेत. पुढं आर्ग्युमेंट्स अगेन्स्ट सपोर्टिंग द करंट सिस्टम, म्हणजे जी एक्झिस्टिंग सिस्टम आहे, मग म्हणते की नको, आपल्याला इंडिपेंडंट स्टाफ नकोय. तर मग काय, कॉस्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बर्डन, इलेक्शन रिक्वायर्स ओव्हर 12 मिलियन पर्सनल्स, मेंटेनिंग सच लार्ज परमनंट ब्युरोक्रेसी वुड बी एक्स्ट्रीमली कॉस्टली, है ना. 12 मिलियन्स जर एवढं सगळं करायचं म्हटलं तर एक्स्ट्रीमली कॉस्टली आहे गोष्टी. सो नको म्हणतात, पैसे खूप लागतात. अनइवन वर्कलोड, इलेक्शन्स अकर्स पिरियडिकली नॉट कंटिन्युअसली. सो डॉक्टर बी आर आंबेडकर जे म्हणाले होते याच्यावर, की कमिशन्स वर्क पीक्स ड्युरिंग द इलेक्शन्स अँड रिमेन लो अदरवाईज, मेकिंग द परमनंट स्टाफ इनएफिशियंट. म्हणजे थोडक्यात त्यांचं काय म्हणणं होतं, की ज्यावेळेस इलेक्शन येतं ना, त्याच वेळेस वर्कलोड वाढतो. मग वर्कलोड टेम्पररी आहे, तर त्याच्यासाठी जो एक्झिस्टिंग स्टाफ आहे त्याचाच वापर करा ना. काय होतं, की म्हणजे जर तुम्ही परमनंट स्टाफ भरून ठेवला तर ते काय कामं करणार नाहीत. का कामं नाहीत करणार? कारण काय, येतोय पगार तर मस्तपैकी चाललंय आमचं. काय काम करण्याची गरज आहे? अशी एक टेंडन्सी तिथं तयार होऊ शकते. म्हणजे एक्झिस्टिंग स्टाफ आहे त्यालाच वापरा ना. आणि इलेक्शनच्याच टाईममध्ये म्हणजे सर थोडक्यात ग्राफ काढला. हा तुमचं काम असं चाललेलं आहे. एवढं ह्याच्यामध्ये. इलेक्शनच्या वेळेस असं काम वाढलं. सो हा जो फेज तयार झालेला आहे, काम वाढलेलं आहे त्यावेळेस तिथं. तर ते वाढलेलं काम या फेजमध्ये इथं करताना त्यावेळेस तुम्ही तुमचे हे एक्झिस्टिंग ॲडमिनिस्ट्रेशन युटिलाइज करू शकता. ठीक आहे. पुढं एक्झिस्टिंग लीगल सेफगार्ड्स अंडर द सेक्शन 13 CC of the Representation of the People Act 1950 and Section 28 of the Representation of People Act 1951, deputed officials are legally placed under the supervision, direction and control of the ECI during the election. म्हणजे थोडक्यात कायद्यामध्ये पण असं सांगितलेलं आहे, की जो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1950 आणि रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 दोन कायदे आहेत, मेन्ससाठी फार इम्पॉर्टंट आहेत. आता UPSC साठी पण आणि MPSC साठी पण. डायरेक्ट 2 प्रश्न विचारलेले आहेत ह्याच्यावर UPSCने. सो यांनी सुद्धा काय सांगितलेलं आहे, की जेवढे पण जेवढे ऑफिशियल्स आहेत, हे डायरेक्टली प्लेस कुणाच्या खाली केले जातात? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या खाली प्लेस केले जातात. आणि त्या गोष्टींना काय आहे तिथं, त्यांना लीगली ते बाध्य आहेत. म्हणजे लीगली दे आर बाउंड बाय इट. म्हणजे कायद्याद्वारे त्यांना तिथं काय आहे त्या गोष्टी करणं अपेक्षितच आहे. म्हणूनच याला काय म्हटलेलं आहे, की या सेफगार्ड्स आहेत. मग आता याच्यावरनं प्रश्न पडतो, 4 ते 5 लीगली सपोर्टिव्ह स्टेटमेंट आलेली आहेत, की अरे इंडिपेंडंट स्टाफ तर पाहिजे. आणि दुसरं काय म्हणते, की नकोय. 3 कारणं तर अशी आलेली आहेत. मग आता करायचं काय? तर एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस असं कॉन्फ्लिक्ट केओस तयार होतो किंवा ज्यावेळेस क्लिअरिटी ऑफ एक्सप्रेशन तिथे मिळत नाही, म्हणजे हे करू का हे करू, त्यावेळेस तुम्हाला बॅलन्स ऑफ व्ह्यू द्यावा लागतो. म्हणजेच काय करावं लागतं बघा, तिथं तुम्हाला काय सांगावं लागेल, अ बॅलन्स्ड अप्रोच इज ऑफन सजेस्टेड. येस, गोल्डन मीन तिथं पाठवलंच पाहिजे, आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. मेंटेन द करंट डेप्युटेशन सिस्टम फॉर लार्ज स्केल इलेक्शन ऑपरेशन अँड क्रिएट अ स्ट्रॉंग परमनंट प्रोफेशनल सेक्रेटरिएट फॉर इयर राऊंड इलेक्टरल मॅनेजमेंट अँड द इन्स्टिट्यूशनल इंडिपेंडन्स. ठीक आहे. तर थोडक्यात काय आहे, की जी आत्ताची करंट सिस्टम आहे का नाही, ती चालू द्या, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये. तुम्ही त्याच्यामध्ये ॲज इट इज जाऊ शकता, पण एक परमनंट सेक्रेटरिएट असणं गरजेचं आहे. येस, सेक्रेटरिएट, सचिवालय द्या.
म्हणजेच जेवढ्या पण आपल्या इलेक्ट्रल रिलेटेड प्रॅक्टिस असतील ना, त्या करता येऊ शकतात. म्हणजे थोडक्यात काय, की यातलं पण थोडं घेतलं आणि यातलं पण थोडं घेतलं आणि काय झालेलं एक बॅलन्स्ड व्ह्यू दिलेला आहे. मग थोडक्यात जर तुम्हाला उत्तराच्याकडे कन्क्लुजनकडे जावं लागतं ना, ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न लिहावा लागतो, त्यावेळेस सुरुवातीला इन्फॉर्मेशन देऊन इंट्रोडक्शन द्यावे लागते. है ना, बॉडीमध्ये मुद्दे तुम्ही जे मी मागे डिस्कस केले ते लिहू शकता. पण कन्क्लुजनमध्ये ज्यावेळेस उत्तर लिहिताना त्यावेळेस हे लिहावं लागेल. हे लिहावं लागेल, की काय, की ठीक आहे आत्ताची सिस्टममध्ये पण काही फ्लॉज एवढे नाही आहेत, की एकदमच अब्रप्टली चेंजेस करायचे आहेत आपल्याला. एकदमच सगळं उलटून टाकायची गरज नाहीये. है ना? त्यांचा रोलच कमी करा आणि हे घ्या. चाललंय ते चांगलंच आहे. पण जो काही वर्कलोड आहे किंवा इलेक्टोरल प्रॅक्टिसेस आहेत, आपल्या इथं कुठल्या-कुठल्या गोष्टी आहेत, है ना? वन नेशन वन इलेक्शन, रामनाथ कोविंद यांची कमिटी आहे. सो त्यांच्याबद्दल जर आपल्याला बघायचं असेल, ह्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या असतील, तर एक सेक्रेटरिएट तरी पाहिजेच. है ना? एक रिजनली लोकेटेड सेक्रेटरिएट सचिवालय पाहिजे आणि त्याच्यामार्फत जर कामं झाली, अतिउत्तम. है ना? सो असे आजचे एवढे मुद्दे होते आणि आपण बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत. सो याच्यामध्ये एक्सपेक्टेड हेच होतं, की मेन्सच्या पर्स्पेक्टिव्हनी आत्ता येणाऱ्या यू-पी-एस-सी आणि एम-पी-एस-सीच्या विद्यार्थ्यांना जे काही तयारी करतायत, त्यांना एक अटमोस्ट टॉप प्रायोरिटी सेट करून काय करणं, की तो कंटेंट देणं, त्या कंटेंटमधून त्यांना ॲन्सर रायटिंग करता आलं पाहिजे आणि त्या बेसिसच्या आधारावर त्यांना काय करता आलं पाहिजे, तिथं उत्तरं लिहिता आलीच पाहिजेत. हा इथं प्रयत्न आहे. सो एवढे मुद्दे मी डिस्कस केलेले आहेत. इनिशिएटिव्ह जर आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत थँक यू सो मच. सी यू अगेन नेक्स्ट टाईम.